श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कोणत्याही वाचनापेक्षा गाणं हेच स्मृतीमध्ये अधिक काळ राहत असते. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात ज्याप्रमाणे आपण वाचत असतो त्याप्रमाणे वाचताना बघा, आपण सरळपणे वाचतो परंतु ते लक्षात राहत नाही. एखादं नवीन गाणं ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, तेव्हा ते लगेच तोंडपाठ होतं. असं का? जेव्हा एखादा आपण मुद्दा वाचतो तो लक्षात राहत नाही. परंतु समर्थ म्हणाले, कोणत्याही वाचनापेक्षा ज्याप्रमाणे गद्य आहे त्याप्रमाणे पद्य सुद्धा आहेत. परंतु विचार जर केला, माणूस जेव्हा काही वाचतो तेव्हा ते ज्ञान मेंदूमध्ये पूर्णपणे साठलं जातं. पण गाणं जेव्हा ऐकतो ना किंवा म्हटलं जातं, त्यात शब्दांसोबत सूर, ताल आणि भावना मिसळलेले असतात. जसं आपण एखादं पुस्तक हातामध्ये घेतलं, त्या पुस्तकामधला एखादा सारांश असेल, पाठ असेल, तो वाचताना आपण काय करतो? सहजपणे वाचला जातो. परंतु एखादं बघा, प्रत्यक्षात आपण गाणी ऐकताना किंवा कविता ऐकताना त्यामधला जो भावार्थ आहे, जो बघा प्रत्यक्ष सूर आहे, ताल आहे, त्या शब्दांमध्ये मिसळतं. त्यामुळे ते अधिक आणि सहजपणे बघा दीर्घकाळ स्मरणात राहते. म्हणूनच अनेक गोष्टी आपण गाण्यांच्या माध्यमातून पटकन शिकतो आणि विसरत सुद्धा नाही. बघा, जर आपण आरती म्हणत असताना सहजपणे आपण आरती म्हणायला गेलो तर लगेच तिथे आपल्याला झोप येते. पण तिथेच जर ताल बघा, ताल आणि सुराने आपण म्हणायला गेलो तर बघा प्रत्यक्षात झोप येईल का? नाही. चित्रपट चालू आहे, तो चित्रपट चालू असताना आपण सहजपणे पाहतो आणि तिथे आपल्याला डुलकी येते. बघा, थिएटरमध्ये गेल्यावर, चित्रपटगृहामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा झोप येते. परंतु त्यावेळी तिथे गाणं लागल्यावर बघा, त्याच चित्रपटाचं लगेच आपले डोळे उघडतात, कान टवकारलेलेच असतात. असं का होतं? समर्थ म्हणाले, शब्दांमध्ये काय आहे? सूर आणि ताल अडकलेला आहे. म्हणून अनेक गोष्टी आपण गाण्यांच्या माध्यमातून का शिकतो? कारण गाणं हे शिक्षणाचं प्रभावी साधन आहे. त्याचप्रमाणे आपण या गोष्टी बघा लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपली घरातली लहान लहान मुलं असतात बघा, लहान लहान मुली, त्यांना सांगावं लागत नाहीये, ते चित्रपटाचं गाणी ऐकतात आणि आपल्यासमोर लगेच म्हणून दाखवत असतात. परंतु त्यांना प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, अभ्यासाचं पुस्तक द्या आणि त्यांना सांगा की हे मला वाचून दाखव किंवा पाठ करून दाखव, ते तिथे आळस करतील. या देहाचा भाग चालू आहे, आपण तिथे आळस करणार. परंतु एखादी कविता असेल किंवा बघा प्रत्यक्षात एखादं गाणं असेल, ते आपलं तोंडपाठ असेल. म्हणून संस्कार, मूल्य आणि ज्ञान प्रत्यक्षात त्या पद्यातून सहजपणे पोचवता येतात. त्यामुळे बघा, आपण जे शिक्षण घेत असतो ते अधिक आनंददायी आणि सोपं होत असतं. कारण बघा, ज्याप्रमाणे गायनाची स्पर्धा असते,
आणि भाषण असतं. बघा, वक्तृत्व स्पर्धा असते. गर्दी कशाला होते हो? जिथे गायनाची स्पर्धा असेल तिथे गर्दी खूप. कोणाचं भाषण ऐकायला आपल्याला कंटाळा येईल? कोणाला चांगलं वाटेल? आपण काय विचार करणार, अरे याचं काय भाषण आपण ऐकायचं, याचा काय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, याचा काय आपण ऐकणार. आपलाच मित्र असतो, आपलीच मैत्रीण असते शाळेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये तो उत्तम प्रकारे भाषण करणार असतं, परंतु आपल्याला तिथे टाईम मिळत नाही आहे. परंतु एखाद्या गायनामध्ये बघा, प्रत्यक्ष गायन स्पर्धेमध्ये कोणीतरी आपल्याच विद्यार्थी किंवा आपल्याच मित्र किंवा आपलीच मैत्रीण जेव्हा गायनाला उभा राहतो, त्यावेळी आपण तिथे पोहोचतो की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, उत्तम प्रकारे समर्थांनी सुंदर भाग दिलेले आहे. एका शाळेत 2 शिक्षक होते. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. एक शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातून धडे वाचायला लावत असायचा, तर दुसरा शिक्षक त्याच धड्यांना गाण्यांच्या स्वरूपात शिकवत असे. परीक्षेच्या वेळी गाण्यांच्या माध्यमातून शिकवलेल्या शिक्षकांचं विद्यार्थी सर्व प्रश्न सहज आठवून लिहू लागले, कारण त्यांना ती गाणी आठवत होती. परंतु दुसऱ्या शिक्षकांचं विद्यार्थी मात्र काही गोष्टी विसरले. हे पाहून पहिल्या शिक्षकाला समजलं की केवळ वाचनापेक्षा गाण्यांमधून शिकवलेलं ज्ञान हे जास्त काळ टिकलं जात असतं. आनंदाने आणि भावनेने शिकवलेलं किंवा शिकलेलं ज्ञानच दीर्घकाळ टिकत असतं. आता आपण सुद्धा शालेय शिक्षण घेतलं नाही, अशातला भाग नाही. आता विचार करा, एखादा धडा असेल, बरोबर, 1ली पासून 10वी पर्यंत आपण शिक्षण घेतलं, 12वी पर्यंत घेतलं. आता कुठला पाठ होता, कुठला धडा होता ते सांगायला आपल्याला कठीण होईल. परंतु एखादी कविता असेल बघा, ती आपली लगेच तोंडपाठ असते. का? कारण त्या कवितेमध्ये शब्दांमध्ये सूरताल आहे. म्हणून विचार करा, समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात आहे ना, वाचन जरूर ठेवणं गरजेचं आहे. परंतु ते शब्द वाचत असताना गद्यामध्ये असो किंवा पद्यामधले असो, त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आणि तेच वाचताना आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये लक्षात राहत असतं. बरोबर की नाही? कोणी सांगितलं की लगेच ते आपण काम विसरतो. आपण काय विचार करणार, अरे मी तर याला सांगितलं होतं, परंतु लगेच विसरला, असा होता कामा नये. कारण जेव्हा जेव्हा मनुष्य देह वाचत असतो, त्या वाचनामुळे सर्व ज्ञान त्या मेंदूमध्ये साठलं जातं ना, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे. आपण सुद्धा रस्त्यातून जात असताना मध्येच कुठे बघा, 2 माणसं एकत्र बोलत असताना, एकमेकांशी संवाद साधत असताना काही शब्द आपल्या कानावर पडत असतात, बरोबर की नाही? ते शब्द कानावर पडले की पुढे गेल्यानंतर बघा ते विसरतो. ती व्यक्ती काय बोलत होती, त्या व्यक्तींचं काय बोलणं चालू होतं, विसरतो की नाही? नक्कीच. परंतु तिथे जात असताना एखादं गाणं लागतं बघा, ते गाणं आपण गुणगुणत बघा, प्रत्यक्षात संपूर्ण प्रवास आपण करत असतो आणि त्या गाण्यांमधून आपल्या आठवणी ताज्या होतात. समर्थ म्हणाले, जेव्हा तू घराबाहेर पडलास, घरातून बाहेर पडत असताना ज्या विचारांमध्ये होतास, परंतु त्या विचारांमध्ये एखादं गाणं जेव्हा तुझ्या कानी पडलं,
तेच गाणी बघा प्रत्यक्ष संपूर्ण प्रवासामध्ये चालू होतं. म्हणून समर्थ म्हणाले, कोणत्याही वाचनापेक्षा गाणं हेच स्मृतीमध्ये अधिक काळ राहत असतं. जय जय रघुवीर समर्थ.